नमस्कार. नमस्कार. गावदेवीबद्दल आपण माहिती सांगता आम्हाला? आयरे गावदेवी आहे, पुरातन देवी आहे. इथे दरवर्षी मंगलागौरी साजरी करत आहे, तर त्यामुळे पुढचं शोभाताई बोलतील. नमस्कार, मी डॉक्टर शोभा पाटील. आज आमची गावदेवी ही मंगळागौरीच्या रूपाने आहे. आम्ही आज मंगळागौरीचा सण साजरा करणार आहोत. त्याबरोबर आम्ही आज इथे आमच्या आगरी भाषेचे जे फेऱ्यांची जुनी गाणी आहेत, धवला आहे किंवा अशा प्रकारचे जे जुने पद्धतीचे जे सॉंग्स गाणी वगैरे आहेत, ते सगळे आम्ही इथे त्यांना जुन्या लोकांना बायकांना बोलावून त्यांच्या म्हणून घेणार आहोत. असा हा सुंदर कार्यक्रम आहे. पल्लवीताई पुढे सांगतील तुम्हाला. नमस्कार, मी सौ पल्लवी संजय मडवी. आयरे ग्रामस्थ विश्वस्त मंडळाच्या वतीने यावर्षी आम्ही हे आमचं पहिलंच वर्ष. आम्ही येथे आज मंगळागौरीचा कार्यक्रम सादर करत आहोत आणि या मंगळागौरीच्या कार्यक्रमासाठी आम्ही सर्व आमच्या गावातल्या महिलांना आमंत्रित केलेलं आहे. येथे मंगळागौरीचे गाणी, त्याचप्रमाणे धवला आणि आमची आगरी जातीतील जुनी पारंपरिक गाणी सादर करण्यात येणार आहेत. तर आता बघूया कसा आमच्या खूपच छान. मजा येईलच नक्की. धन्यवाद सगळ्यांना. धन्यवाद. आता मीच बोलले, मी आगरी भाषेत बोलायचं, मीच मराठीत बोलता. मी आता आगरी भाषेत बोलता. माझी इच्छा होती का आपल्या गावाच्या सगळ्या बायकांनी यायला पाहिजे होता. म्हणजे कसं आपण एकत्र आलं नाही. आता यावेळी होता रिजन्सीला, यावेळी होता गावात, कधी भेटणं होत नाही. मग त्यानिमित्ताने सगळेजण भेट, आपल्याला ते ऐकायचं आहे सगळ्यांना. मी आपल्याला तवा कळलं. आपल्या ह्याच्यामध्ये द्रौपदी स्वयंवर बोला किंवा कंसाचा वध बोला, अशा सगळ्या गोष्टी रूपाने श्रावण बालाचं आता नंतर फेऱ्यांची गाणी बोलले तर मी ऐकालच दंगवाद मी सगळी सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे आमच्या नवीन पिढीला पण माहिती आहे. म्हणजे आम्ही आता बोलायला लागलो, यावेळी जुनी लोक बोलायला लागले, आगरी बोलायला लागले, तर यांना माहिती पडत नाही, यांच्या पोरांना माहिती पडेल. म्हणजे आम्हाला आमची संस्कृती टिकवायची, आमच्या लहान पोरींपर्यंत न्यायचे. आणि आज आपली देवी मंगळागौरीच्या रूपाने आहे. तुम्ही बघितली असेल सगळी कमी भारी दिसतं, पण आपण गणपती बाप्पाला विसरतो का? गावाच नाही सर. म्हणून आपण सगळ्यांना आधी संकेतपाल येईपर्यंत ना गणपती बाप्पाची आराधना करते आपल्या भाषेने. सावर शाना पाण्यानी धुसर चौकोसा सावरा, सावरा मनके पिठानी चौकाला मोत्याची आरास, चौकोसा गावाचा गौरे गणपती तुम्ही चौकीवर बसाओ. सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिते, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. गावदेवी मातेचा जय. आता आपली आरती चालू. हाय.
गौरी ओवाळीन सोनिया ताटी रत्नांचे दिवे माळिकाच्या वाटी हिरेना मोती छोटी जय देवी मंगळागौरी जय देवी मंगळागौरी
कुठे गावात कुठे राहतात सगळे आज एकत्र आलेले आहेत आणि आमची संस्कृती, आमची भाषा, आमची परंपरा ही आम्हाला, आता मी आगरी भाषेतच बोलतो का, कारण हा कार्यक्रम आगरी आहे, आमचं गाव आगरी आहे आणि आमच्या सगळ्या आया काकीशी मावशीशी झाले त्या आगरी झालेल्या आहेत आणि त्या खास आमची आगरी जुनी गाणी बोलायला लागल्या. आता तुम्हाला माहिती असेल आपल्या संत साहित्यामध्ये कसं होतं की ग्रंथ होते, त्याच्यानंतर मराठी, सगळं मराठीत होतं ना. आमच्या लोकांना मराठी या संस्कृती येत नव्हता. जुनी लोकांची वार्ता करते, 11वी-13वी शतकांची वार्ता करतात. मग ते कसं होतं, आमच्या लोकांना देवाधर्माचं काही माहीतच नव्हता. मग ते कळलं की आमची लोक आहेत ना ती जाम हुशार होती, त्यावेळी ना ती गाणी सगळी म्हणजे ते संस्कृतचे ओव्या जे ग्रंथ ते सगळे गाणी रूपान तसेच्या तसं ठेवल्या, ते पिढी ना पिढीने आमच्यापर्यंत आल्या ना, ते आम्ही आता जपून ठेवतो. कृष्णा जन्मला नगराला आनंद झाला, नगराला आनंद झाला, कंसाला लागू परेला, नगराला आनंद झाला, कंसाला लागू परेला. देवकीचा श्रीकृष्ण बालू विटीचा गेलू केले तर, देवकीचा श्रीकृष्ण बालू विटीचा गेलू केले तर, विटीचा गेलू केले तर, डंडूचा डोळा मारी तर, विटीचा गेलू पहिली माझी ओवी गावदेवी मातेला, चुकला होते गावाला तू एरबा विठ्ठला. जय देवी मंगळा गौरी, जय देवी मंगळा गौरी. ओवाळीन सोनिया ताटी रत्नांचे दिवे, माणिकांच्या वाती, हिरे मोती ज्योती. जय देवी मंगळा गौरी. जय देवी मंगळा गौरी, जय देवी मंगळा गौरी. ओवाळीन सोनिया ताटी रत्नांचे दिवे, माणिकांच्या वाती, हिरे मोती ज्योती. जय देवी मंगळा गौरी. जय देवी मंगळा गौरी, जय देवी